उद्यापासून विधिमंडळाचं अर्थसंकल्पीय अधिवेशन। आज मंत्रिमंडळ बैठक आणि सत्ताधारी विरोधकांच्या पत्रकार परिषदा। दोन्ही सभागृहामध्ये विरोधी पक्षनेता नसलेलं पहिलंच अधिवेशन। दिवंगत अजित पवारांच्या अनुपस्थितीत मुख्यमंत्री फडणवीस मांडणार अर्थसंकल्प। शेतकरी कर्जमाफीची घोषणा होणार का याची उत्सुकता। अजित पवार अपघात अहवाल, मंत्रालय लाचखोरी, नार्वेकर जमीन प्रकरणावरून विरोधक आक्रमक होणार। सातारा जिल्हा परिषदेच्या सत्ता स्थापनेत नवा ट्विस्ट। शंभूराज देसाई, मकरंद पाटलांनी घेतली एकनाथ शिंदेंची भेट। भाजपला दूर ठेवून राष्ट्रवादी आणि शिवसेना सत्ता स्थापन करण्याची शक्यता। राज्यात 1 मार्चपासून दूध महाग होणार। दुधाच्या दरात प्रति लिटर 2 रुपयांची वाढ। खासगी दूध संघाच्या बैठकीत निर्णय। वाल्मिक कराडच्या सुशील आणि गणेश कराड या दोन्ही मुलांपासून आमच्या जीविताला धोका। महादेव मुंडेंच्या पत्नी ज्ञानेश्वरी मुंडे यांनी व्यक्त केली भीती। पोलिसांकडे केली सुरक्षा देण्याची मागणी। अमरावतीत न्यायाधीशांची घरं फोडणारे दरोडेखोर पुन्हा सक्रिय। 3 घरांमध्ये केली चोरी। आजूबाजूच्या घरांना बाहेरून कड्या लावून केली चोरी। 9 दरोडेखोर सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद। तब्बल 54 वर्षांनी नासा करणार चंद्रावर स्वारी। 6 मार्चला 4 अंतराळवीरांसह नासाचं आर्टेमिस 2 मिशन होणार लॉन्च। 1972 नंतर नासाची पहिलीच मानवी चांद्र मोहीम। डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून टॅरिफमध्ये आणखी 5% वाढ। अमेरिकेत आता सर्वांनाच द्यावा लागेल 15% टॅरिफ। अफगाणिस्तानवर पाकिस्तानचे मध्यरात्री 60 ठिकाणी हवाई हल्ले। काल तेहरीके तालिबाननं केलेल्या हल्ल्यांचा बदला। ड्रोनद्वारे मदरशांवर बॉम्बफेक। T20 विश्वचषकाची लढाई सुपर 8च्या वळणावर। भारताची गाठ तगड्या दक्षिण आफ्रिकेशी। आज अहमदाबादेत रंगणार महत्त्वाचा सामना। हेडलाइन्स ब्रॉट टू यू बाय चितळे बंधू। एक